भाजप आमदार सुरेश धस यांनी परळी पोलीस ठाण्यातल्या एका हेड कॉन्स्टेबलवर गंभीर आरोप केले। 15 जेसीबी आणि 100 टिप्पर भास्कर केंद्र नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याचे असल्याचा दावा धस यांनी केलाय। धस यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा केंद्रे यांनी दिलाय। पण त्याआधी भास्कर केंद्रेंनी गुणरत्न सदावर्ते यांचा दरवाजा ठोठावलाय। काय आहे हे प्रकरण पाहूया एक रिपोर्ट। भास्कर केंद्रे नावाचा एक पोलीस 15 वर्षापासून तिथेच आहे। याचे स्वतःचे 15 जेसीबी आहेत, 100 राख्याचे टिप्पर आहेत आणि तिथला जो मटक्यावाला आहे त्याची ह्याच्याबरोबर अर्धी पार्टनरशिप आहे। भास्कर केंद्रे हेड कॉन्स्टेबल परळी शहर पोलीस ठाणे। याच भास्कर केंद्रे यांच्यावर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केलेत। भास्कर केंद्रे यांच्याकडे राखेचे 100 टिप्पर, 15 जेसीबी आणि मटकेवाल्यांशी संबंध असल्याचा आरोप धस यांनी केलाय। मी सांगितलंय 15 वर्ष भास्कर केंद्रे नावाचा एक पोलीस 15 वर्षापासून तिथेच आहे। याचे स्वतःचे 15 जेसीबी आहेत, 100 राख्याचे टिप्पर आहेत आणि तिथला जो मटक्यावाला आहे त्याची ह्याच्याबरोबर अर्धी पार्टनरशिप आहे। आणि हे मी बोलतोय हे फक्त तुम्ही ऐकू नका, मीडियाला माझी विनंती, हे खरं आहे का नाही तिथं जाऊन चेक करा, परळीत जाऊन चेक करा। सुरेश धस यांच्या आरोपानंतर भास्कर केंद्रे यांनी वकील गुणरत्न सदावर्तेंशी संपर्क साधला। सदावर्तेंशी संवाद साधताना केंद्रे यांनी धसांचे आरोप खोटे असल्याचं म्हटलंय। टिप्पर सोडा, माझ्याकडे साधा टायर जरी आढळला तरी मी पोलीस खात्यातून राजीनामा देईन असं केंद्रे यांनी म्हटलंय। तुझ्यावर हे टिप्पर कोणते आहेत तुझ्याकडे? सर टिप्पर सोडा, माझ्याकडे एक टायर जरी असलं, टायर साधं डिस्कचं टायर जरी, किंवा माझंच नाही किंवा माझ्या नातेवाईकाकडे, मावस भावाकडे, चुलत भावाकडे, मित्राकडे, कुणाकडे बी एक टायर जरी असला ना, मी एका मिनिटात माझ्या पोलीस खात्याचा मी राजीनामा देऊन टाकतो साहेब। आणि दुसरी गोष्ट, मला 2 मिनिटं, हे मला का कळलं नाही किंवा कशामुळे आरोप करायला, बरं ठीक आहे, आरोप करायला की समजा माझ्याकडे जरी 2 टिप्पर असते, ह्याने जर 50-100 म्हणले असते तरी मला ते वाटलं असतं की अरे 2च आहेत आणि 100 म्हणले। साधा माझ्याकडे टायर नाही, जेसीबी पोकलेन मधला फरक कळत नाही मला, माझा काही संबंध नाही। आणि हा विषय टोटल मीडिया सोडा, पूर्ण परळी शहरामध्ये कुणालाही पाठवून आमच्या गावाकडे कुणालाही विचारायचं। आता मुलीचं लग्न झालं त्यावेळेस मी लोकांचं कर्ज काढून मी लग्न केले साहेब। एका जुन्या प्रकरणामधून सुरेश धस आपल्यावर आरोप करत असल्याचं भास्कर केंद्रे यांचं म्हणणं आहे। ते प्रकरण काय आहे तेही पाहूया। 2014ला ज्यावेळेस बुट्ट्या उर्फ संजय गायकवाडचा मर्डर झाला त्यावेळेस मी LCB-ला होतो बीडला। त्यावेळेस ते राज्यमंत्री, महसूल राज्यमंत्री काहीतरी होते, त्यावेळेस त्यांनी कुठलाच असं म्हणजे राजकीय ताकद होती, त्याच्यामुळे मग त्यांनी त्यांच्या शेतामध्ये आरोपी नाहीत, यांनी कोणी कोणाला आरोपी नाहीत असं चालू केलं होतं। संजय उर्फ बुट्ट्या गायकवाडच्या मर्डरच्या केसेसमध्ये मी स्वतः जामगाव, त्यांचं गाव आहे जामगाव, त्यावेळेस अनिल चोपडे म्हणून DYSP होते, तर त्या DYSP साहेबांनी आम्ही गेलो होतो, आम्ही 5 जण की साहेब म्हणलं ते हे आरोपी जामगाव मध्ये तांगडे ज्याने फायर केला होता बुट्ट्या गायकवाड, तो बालाजी तांगडे यांचा बॉडीगार्ड म्हणून पुढच्या सीटवर बसून फिरत होता। बरं, त्याचे नंबर सुद्धा आता बी एकमेकाला टॅली केले, ते पण होतील। त्या बालाजी तांगडेला आम्ही कर्जतच्या इंटरसेप्शनच्या ह्याच्यामध्ये आम्ही पकडलं, त्याच्यानंतर धस साहेबाच्या शेतामधून हत्यारं वगैरे काढले आणि विक्रम आबा धस म्हणून यांचा एक पुतण्या आहे आणि प्राजक्ता वहिनीनं त्याला 3 लाख रुपये देऊन पाठवलं बालाजी तांगडेला, पोलीस आता जास्त गावामध्ये घुसलेत आणि कुठंतरी जा म्हणून। मग ज्यावेळेस मग ते पैशासहित त्याला पकडलं, त्याच्यासोबत एक दुसरा होता, त्याच्यानंतर हा एक पकडला मुख्य आरोपी बालाजी तांगडे, त्याने फायर केला होता बुट्ट्या गायकवाडवर अगोदर, आणि फायर केल्याच्या नंतर मग त्याला कोयत्यानं तोडलं दादेगाव मध्ये। आरोपी होते की नव्हते? मुख्य आरोपी तेच होते साहेब, त्यांनीच ठरवलं होतं, पण त्यावेळेस ते मंत्री होते। सगळ्या गोष्टीचा राग त्यांच्या मनामध्ये एवढा प्रचंड होता, त्या गोष्टीमुळे हे चालू आहे, बाकी तर समजा ठीक आहे ना सर। सुरेश धस यांनी बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतरही पोलिसांवर गंभीर आरोप केले। काही एक पट्ट्या ते 15 जेसीबी, बीड मधले काही पोलीस त्यांच्या स्वतःच्या हायवा आणि इथं कलेक्टर ऑफिसला लावलेले हायवा काढून नेतात पोलीस। मग माझं म्हणणं आहे, एक तर पोलिसांनी त्यांच्या नोकरीचा राजीनामा द्यावा आणि वाळूचे धंदे करावे,
आणि परळीमधले जे काही पोलीस दल जे चुकीचं वागलेलं आहे त्यांनी पोलीस पदाचा राजीनामा द्यावा, गुंडांच्या टोळ्या काढाव्यात किंवा अजून झंटा फांटा काय करायचं ते करावं। गंभीर आरोप झाल्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल असलेल्या भास्कर केंद्रे यांनी न्यायासाठी वकील गुणरत्न सदावर्तेंचा दरवाजा ठोठावलाय, पण केंद्रेंनी अद्याप सुरेश धस यांच्या विरोधात साधी तक्रार देखील दिली नाही। त्यामुळे या प्रकरणात भास्कर केंद्रे पुढे कोणतं पाऊल उचलणार आणि सुरेश धस केंद्रेंच्या या स्पष्टीकरणावर काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।